नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे MPSC ॲस्पिरंट या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण जागतिक बँक किंवा वर्ल्ड बँक ह्याला म्हटलं जातं ह्याच्याशी संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील। तर जागतिक बँक हा गट 5 आंतरराष्ट्रीय संस्थांचा गट म्हणून कार्य करत आहे। त्याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, त्याच्यानुसार याचं कार्य चालतं। ह्याच्यात सामान्य जागतिक बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे खरे नाव काय आहे तर आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी व विकास बँक म्हणजेच IBRD बँक याला म्हटलं जातं। ही बँकेलाच जागतिक बँक म्हणून ओळखली जाते। अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे मिशन PSI STI आणि USO 2021 साठी ही फाउंडेशन बॅच आहे। ह्याच्यामध्ये हिची सुरुवात 1 जून 2020 ला होणार आहे। हे ऑनलाईन टीचिंग घेणार आहेत तुम्हाला। नंतर ह्याच्यामध्ये खूप अनुभवी टीचर आहेत, हे सर्व टीचर तुम्हाला अनुभवी टीचर तुम्हाला गायडन्स करणार आहेत। यामध्ये तुम्हाला डेडिकेटेड डब सेशन्स होणार आहेत, 1 सबस्क्रिप्शन अनलिमिटेड ॲक्सेस तुम्हाला भेटणार आहेत। नंतर MCQs अँड PYQs ह्याच्यामध्ये भेटणार आहेत। नोट्स इन PDF तुम्हाला मराठीमध्ये नोट्स सुद्धा अवेलेबल होणार आहेत। नंतर रिअल टाइम इंटरेक्शन विथ टीचर्स, तुम्ही टीचरशी संवाद सुद्धा साधू शकणार आहात। नंतर यू कॅन आस्क डब्स इन लाईव्ह क्लासेस, तुम्ही लाईव्ह क्लासेसमध्ये काही तुमचे संशय असतील तर ते सुद्धा विचारू शकणार आहात। ह्याच्यामध्ये तुम्हाला पोल्स अँड क्विजेस सुद्धा घेतले जाणार आहेत। तुम्हाला मॅथमॅटिक्ससाठी सचिन ढवळे सर हे तुम्हाला गायडन्स करणार आहेत। सचिन वारुळकर सर हे तुम्हाला जिओग्राफी शिकवणार आहेत। सुभाष पवार सर पॉलिटी शिकवणार आहेत। प्रकाश इंगळे सर तुम्हाला हिस्ट्री शिकवणार आहेत। तर अभिजित राठोड सर इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला शिकवणार आहेत। राहुल देशमुख सर जनरल सायन्स शिकवणार आहेत। तर अक्षया रानडे मॅडम ह्या मराठी ग्रामर शिकवणार आहेत। तर अशोक अवनकर सर इंग्लिश ग्रामर तुमचं घेणार आहेत। नंतर रोहित बारे सर PR IPSC एव्हिडन्स ॲक्ट हा घेणार आहेत। नंतर दुर्गेश माकवान सर हे CRPC MPA HR मायनर ॲक्ट्स तुमचे घेणार आहेत। नंतर अतुल जगताप सर MPSR RTI कॉम्प्युटर IT हे सब्जेक्ट तुम्हाला शिकवणार आहेत। MPSC सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर 1 मंथसाठी 1400 रुपये तुम्हाला पे करावे लागतील। 3 मंथसाठी तुम्हाला 17% ऑफ आहे आणि 3500 रुपये तुम्हाला पे करावे लागतील। 6 मंथसाठी तुम्हाला 33% ऑफ आहे, त्याच्यामध्ये 5600 रुपये तुम्हाला पे करावे लागतील। तर 12 मंथसाठी तुम्हाला 58% ऑफ आहे आणि 7000 रुपये तुम्हाला पे करावे लागतील। तर 24 मंथसाठी सगळ्यात मोठा डिस्काउंट हा 24 मंथसाठी आहे, 75% ऑफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आणि 8400 रुपये पे करावे लागतील। जर तुम्हाला 8400 वर 10% डिस्काउंट सुद्धा आहे। जर तुम्ही माझा रेफरल कोड वापरला, विकास गर्जे ह्या नावाने रेफरल कोड आहे, तुम्ही ते वापरून म्हणजेच ऑफ घेऊ शकता 10%। त्याच्यामध्ये तुम्हाला फी पडेल 7560 रुपये एवढी फी पडेल। त्याच्यामध्ये तुम्ही 2 वर्ष क्लासेस फ्री पाहू शकता। त्याच्यामध्ये जर महिन्याचा विचार केला आपण तर तुम्ही 315 रुपये पे करत आहात आणि जर दिवसाचा विचार केला तर 10.5 रुपये पर डे तुम्ही पे करत आहात। लवकरातली लवकर क्लास जॉईन करा तुम्हाला आणि तुम्हाला चांगले शिक्षक तुम्हाला गायडन्स करणार आहेत। जर तुम्हाला ह्या बॅचची लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही बॅचचे जॉईन करू शकता। तुम्हाला आत्ताच सांगितलं जागतिक बँक गटातील काही संस्था आहेत, त्याच्यामध्ये 5 संस्था आहेत। त्याच्यामध्ये IBRD म्हणजेच इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ह्याला म्हटलं जातं। ह्याच बँकेला जागतिक बँक असं म्हटलं जातं। तर नंतर आहे IDA, तर IDA मध्ये इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन ह्याला म्हटलं जातं। ही सुद्धा एक ह्याची जागतिक बँकेची कर्जासाठी जे एक कर्ज प्रोव्हाइड करण्यासाठी एक बँक आहे। नंतर IFC इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन ह्याला म्हटलं जातं। नंतर MIGA म्हणजेच मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी ह्याला म्हटलं जातं। नंतर ICSID इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट्स ह्याला म्हटलं जातं। अशा या बँकेबद्दल आपण सर्व माहिती आता पाहूया। ह्याच्यामध्ये पहिली बँक आहे IBRD म्हणजेच आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी व विकास बँक ह्याला म्हटलं जातं। नंतर इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ह्याला म्हटलं जातं। तर IBRD बँकेला जागतिक बँक असं म्हटलं जातं। तर ह्याची स्थापना कधी झाली तर 1945 मध्ये ह्याची स्थापना झाली व हिने कार्य जून 1946 मध्ये हिने आपलं कार्य सुरू केलेलं आहे। हिचं मुख्यालय कुठे आहे तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी हिचं मुख्यालय आहे। तर IMFचं मुख्यालय कुठे आहे तर वॉशिंग्टन DC ह्याच ठिकाणी IMFचं मुख्यालय आहे। हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण लेक्चरमध्ये पाहितलेलं सुद्धा आहे।
नंतर ह्याच्यामध्ये सदस्य राष्ट्र सध्या जे सदस्य आहेत ते किती आहेत, तर जानेवारी 2019 मध्ये IBRDचे एकूण सदस्य 189 देश हे एकूण सदस्य होते. त्याच्यामध्ये IMFचे जेवढे सदस्य देश असतात तेवढेच सदस्य देश हे जागतिक बँकेचे सुद्धा असतात. त्याच्यामध्ये साधारणतः आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सदस्यत्व मिळाल्यानंतर आपोआपच तो देश IBRDचा सदस्य बनतो. जर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFचा जो सदस्य होतो त्याच्यानंतर जो सदस्य झाल्याच्या नंतर त्याला आपोआपच हे IBRDचे म्हणजे जागतिक बँकेचं सदस्यत्व भेटून जातं. नंतर नाणेनिधीचे IMFचे म्हणजेच नाणेनिधी म्हणजेच IMF ह्याचे सदस्यत्व संपुष्टात आल्यानंतर जर IMFचे सदस्यत्व जर संपुष्टात आलं तर IBRDचे जे सदस्यत्व आहे ते शाबूत आपल्याला ठेवता येतं. त्याच्यामध्ये म्हणजे ते त्याच्यातून कॅन्सल आपल्याला करता येत नाही, ते शाबूत राहू शकतं जर आपण त्यासाठी प्रयत्न केले तर. फक्त IMFचे सदस्यत्व नष्ट झाल्यानंतर सुद्धा अशी प्रोसेस आहे. नंतर भारत हा IBRDचा संस्थात्मक सदस्य आहे. भारताने ब्रेटन वूड परिषद जी स्थापन झाली होती, ब्रेटन वूड परिषदेमध्ये 44 राष्ट्रांनी सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये आपल्या भारताच्या C.D. देशमुख यांनी सहभाग घेतला होता. त्याच्यामध्येच IMF आणि जागतिक बँकेची स्थापना झालेली आहे आणि त्याचा संस्थापक सदस्य म्हणून भारताने सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. नंतर आहे दर्जा. तर जे जागतिक बँक आहे त्याला कशा प्रकारे दर्जा आहे, तर IBRDला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीप्रमाणे म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे म्हणजेच IMF प्रमाणे ह्याला सुद्धा संयुक्त राष्ट्राचा विशेषीकृत संस्थेचा दर्जा आहे. म्हणजे संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था म्हणून ह्याला सुद्धा दर्जा देण्यात आलेला आहे. ह्याचं जे वित्तीय वर्ष आहे ते किती आहे, तर ह्याचं वित्तीय वर्ष 1 जुलैला स्टार्ट होऊन ते 30 जूनपर्यंत म्हणजे 1 जुलै ते 30 जूनपर्यंतचं वित्तीय वर्ष आहे. तर IMFचं वित्तीय वर्ष आपण पाहितलं ते किती आहे, तर ते आहे 1 मे ते 30 एप्रिलपर्यंत एवढं याचं वित्तीय वर्ष आहे. नंतर IBRDचे संघटन. त्याच्यामध्ये ह्याचे संघटन कसे आहे, तर IBRD ही संस्था एक सहकारी संस्थेप्रमाणे कार्य करते. ही सहकारी संस्थेप्रमाणे असून बोर्ड ऑफ गव्हर्नन्स ही तिची अंतिम धोरण ठरवणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ गव्हर्नन्स जे आहे तिचे अंतिम धोरण ही बोर्ड ऑफ गव्हर्नन्सद्वारे ठरवलं जातं. ह्याच्यामध्ये या बोर्डावर प्रत्येक सदस्य आपला म्हणजे सदस्य देश आहेत तो देश आपला एक प्रतिनिधी नियुक्त करत असतो. आणि नंतर हा सहसा सदस्य राष्ट्रांचा वित्त मंत्री किंवा विकास मंत्र्याची या बोर्डावर नियुक्ती केली जाते. या बोर्डावर कोण असतं, तर जर प्रत्येक राष्ट्राचा एक वित्त मंत्री किंवा विकास मंत्री याचा ह्या बोर्डावर नियुक्त केला जाऊ शकतो. नंतर बँकेच्या दैनंदिन कामकाजासाठी 25 कार्यकारी संचालक कार्यरत असतात. जर हे बँकेचं दैनंदिन कामकाज चालू असतं त्या कामकाजासाठी 25 कार्यकारी संचालक असतात, त्याच्याद्वारे हे कार्य पार पाडलं जातं. नंतर USA, UK, जपान, फ्रान्स, जर्मनी हे सर्व मोठे भागधारक देश आपल्या प्रत्येकी एक संचालकाची नेमणूक करतात. हे जे आपण देश सांगितले USA, UK, जपान, फ्रान्स आणि जर्मनी यांचा जागतिक बँकेमध्ये भाग जो आहे तो जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे ह्या जे देश आहेत ह्या 5 देशांचा भाग जास्त असल्यामुळे एक संचालक प्रत्येकी हे नेमणूक करतात. म्हणजे 25 पैकी 5 जे संस्थापक देश आहेत ते तर त्या 5 सदस्य हे स्वतः संचालक म्हणून नियुक्ती करतात. उर्वरित जे 20 सदस्य असतात ते 189 देशांमधले 5 सदस्य जर आपण काढून टाकले तर 184 सदस्यापैकी त्या सर्व जे 184 सदस्य आहेत ते 20 संचालकांची नेमणूक करतात ह्याच्यामध्ये. आणि नंतर त्यांचं 25 कार्यकारी संचालक मंडळ दैनंदिन कामकाजासाठी अशा प्रकारे निवडलं जातं. नंतर IBRDचे कार्य काय आहे, तर ह्याच्यामध्ये सदस्य राष्ट्रांना विकासासाठी दीर्घकालीन कर्ज देणे. जे सदस्य राष्ट्र आहेत, जे देश आहेत 189 त्या देशांना दीर्घकालीन कर्ज देणे ह्याच्यामध्ये आहे. मात्र IBRD सध्या केवळ मध्यम उत्पन्न गटातील देश व पतपात्र कमी उत्पन्न गटातील देशांनाच कर्ज देते. जे मध्यम उत्पन्न गटातील देश आहेत म्हणजे भारत वगैरे अशा प्रकारे पाकिस्तान, भारत हे जे मध्यम उत्पन्न गटातील देश आहेत ह्या देशांना व पतपात्र जे देश आहेत म्हणजेच कमी उत्पन्न असणारे जे देश आहेत त्या देशांना सुद्धा ही कर्ज पुरवठा करते. तर ह्याच्यामध्ये ही दीर्घकालीन कर्ज पुरवठा करते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे म्हणजे जागतिक बँक ही दीर्घकालीन कर्ज पुरवठा करते, तर IMF जी आहे ती अल्पकालीन कर्ज पुरवठा करते. तर शाश्वत व न्यायी रोजगार सृजक वृद्धीला प्रोत्साहन देणे.
जी शाश्वत ज्या ठिकाणी शाश्वत विकास होईल त्या ठिकाणी व न्याय्य रोजगार जशा प्रकारे निर्माण होईल त्यासाठी त्या वृद्धीला प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा म्हणजेच ही IBRD करते। तर याच्यामध्ये मध्यम उत्पन्न व पात्र कमी उत्पन्न गटातील देशांमधील दारिद्र्य कमी करणे, जे मध्यम उत्पन्न देश आहेत आणि नंतर जे पात्र म्हणजे कमी उत्पन्न गटातील देशांना सुद्धा दारिद्र्य कमी करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल ह्याच्यासाठी जागतिक बँक ही मदत करते। नंतर प्रादेशिक व जागतिक चिंतेचे विषय हाताळणे, जर आर्थिक विषय असतील त्याशी संबंधित तर काही प्रादेशिक व जागतिक विषय हे चिंतेचे विषय हाताळण्याचे काम सुद्धा IBRD करते। नंतर IBRDचे जे वित्त पुरवठ्याचे स्रोत कोणते आहेत त्याच्यामध्ये IBRD आपल्या निधीची उभारणी जागतिक वित्तीय बाजारातून करते। जागतिक वित्तीय बाजारामधून RBI म्हणजेच IBRD ही आपला निधी उभारणं करते। तर त्यासाठी बँकेमार्फत बॉन्ड्स व दीर्घकालीन रोख्यांची विक्री केली जाते। ही काय करते म्हणजेच IBRD जागतिक बँक ही बॉन्ड्स व दीर्घकालीन रोखे जे असतात ते बाजारामध्ये विक्री करते व त्यापासून पैसा उभारते आणि तो निधी आपल्या सदस्य राष्ट्रांना कर्ज स्वरूपात दीर्घकालीन कर्ज स्वरूपात दिला जातो। तर त्याच्यामध्ये रोखे हे मध्यवर्ती बँका, विमा कंपन्या, पेन्शन फंड्स तसेच खाजगी व्यक्तींनाही विकत घेऊ शकतात। हे जे रोखे आहेत म्हणजेच जी IBRD बँक म्हणजे जागतिक बँक जी रोखे विकते बाजारामध्ये विक्री करते ते रोखे मध्यवर्ती बँक घेऊ शकतात, विमा कंपन्या घेऊ शकतात, पेन्शन फंड्स घेऊ शकतात, खाजगी व्यक्ती हे जे रोखे आहेत ते विकत घेऊ शकतात। IBRDचे काही प्रकाशने आहेत म्हणजे जागतिक बँक काही अहवाल जाहीर करते। त्याच्यामध्ये पहिला अहवाल आहे जागतिक विकास अहवाल, ह्यालाच वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट ह्याला म्हटलं जातं किंवा WDR ह्याला म्हटलं जातं। हा IBRDचा महत्त्वाचा अहवाल आहे, हा खूप महत्त्वाचा अहवाल आहे IBRDचा। तर जगातील विविध देशांच्या आर्थिक विकासाबद्दलचा तो एक सर्वसमावेशक अहवाल आहे। ह्याच्यामध्ये आर्थिक विकासाबद्दल हा सर्व जे देश आहेत त्या देशांचा आर्थिक विकासाबद्दलचा एक अहवाल म्हणून ह्याचा अहवालाची प्रकाशनं हे जागतिक बँक करते। नंतर व्यवसाय करणे अहवाल हा दुसरा अहवाल आहे जागतिक बँकेचा व्यवसाय करणे अहवाल, ह्यालाच डुईंग बिझनेस रिपोर्ट ह्याला म्हटलं जातं। ह्याच्यानुसार आपला भारताचा आत्ता 77व्या क्रमांकावर आहे भारत आपला। अशा प्रकारे डुईंग बिझनेस म्हणजेच काय तर एखाद्या देशामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वातावरण कसं आहे त्याच्यानुसार ह्याची रँकिंग असते। नंतर आंतरराष्ट्रीय कर्ज सांख्यिकी इंटरनॅशनल डेप्ट स्टॅटिक्स याला म्हटलं जातं, हा एक अहवाल म्हणजे जागतिक बँक ही प्रकाशित करते। नंतर आहे आंतरराष्ट्रीय विकास संघटन म्हणजेच इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन ह्याला म्हटलं जातं म्हणजेच IDA। तर ह्याच्याबद्दल माहिती पाहूया। ही IBRDची सहयोगी संस्था असून तिला जागतिक बँकेची सुलभ कर्ज खिडकी म्हणून ओळखलं जातं। हिला सुलभ कर्ज खिडकी म्हणून याला ओळखलं जातं। ही IBRD जी आहे जागतिक बँकेची सहयोगी बँक म्हणून ओळखलं जातं हिला। तर हिची स्थापना कधी झाली आहे? हिची स्थापना 24 सप्टेंबर 1960 रोजी हिची स्थापना झालेली आहे। हिला सदस्यत्व IDAने जागतिक बँकेच्या सर्व सदस्यांना आपले सदस्यत्व खुले ठेवले आहे। हे IDAचे सदस्यत्व घ्यायचं असेल तर जागतिक बँकेचे जेवढे सदस्य देश आहेत त्या देशांना ह्याच्यासाठी खुले सदस्यत्व देण्यासाठी IDAने तयार आहे। नंतर मात्र सध्या IDAच्या कर्जासाठी पात्र सदस्य राष्ट्रांची संख्या 81, म्हणजेच IDA जे आहे IDA तिचे जे कर्जासाठी पात्र आहेत देश त्याच्यामध्ये फक्त 81 देश हे ह्या कर्जासाठी म्हणजे पात्र आहेत। हिचं कार्य आपल्या सदस्यांपैकी अत्यंत गरीब देशांना व्याजविरहित कर्ज देणे व अनुदान देणे। ह्याच्यामध्ये ही काय करते कार्य तर ह्याच्यामध्ये अत्यंत गरीब देश जे आहेत त्या देशांना ही व्याजविरहित कर्ज देते व अनुदाने सुद्धा देते। त्यावरील अटी खूप सुलभ असतात, म्हणजेच हे जे कर्ज देते अनुदान देते त्याच्यावरचे जे अटी आहेत त्या खूप सुलभ असतात। त्याच्यामध्ये त्यांना म्हणजेच व्याज कसल्याही प्रकारे नसल्यामुळे ह्याला हे कर्ज अनुदाने त्या देशांना गरीब देशांना दिली जातात। नंतर आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन ह्याला म्हटलं जातं म्हणजेच IFFC। हे महामंडळ विकसनशील देशांमध्ये खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीस उत्तेजन देण्यासाठी कर्जे, समभाग व तांत्रिक सहाय्य देते। हे जे महामंडळ आहे ते विकसनशील देशांमध्ये म्हणजे भारत, चीन, बांगलादेश वगैरे असे काही देश आहेत त्या देशांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जे गुंतवणूक करतात खाजगी क्षेत्रामध्ये त्यांना उत्तेजन देण्यासाठी कर्जे, समभाग व तांत्रिक सहाय्य देण्याचे कार्य हे ही IFFC करते म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन ही कार्य करते। तर नंतर आहे बहुपक्षीय गुंतवणूक हमी अभिकरण, त्यालाच मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी म्हटलं जातं म्हणजेच MIGA।
तर हे अभिकरण विकसनशील देशांमध्ये गुंतवणूकदारांना गैरव्यापारी जोखीममुळे होणाऱ्या हानीविरुद्ध हमी देण्याचे कार्य करते. हे काय करते, तर विकसनशील देशामध्ये जे गुंतवणूकदार आहेत त्यांना गैरव्यापारी जोखीमपासून जी हानी होते त्याच्यासाठी कर्जासाठी त्या हमी देण्याचं कार्यही बँक करते. नंतर आहे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक विवाद निवारण केंद्र, म्हणजेच इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट्स याला म्हटलं जातं. तर हे जे संस्था आहे हे केंद्र गुंतवणूक विवादाबाबत समझोता व मध्यस्थसाठी आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून देते. ह्याच्यामध्ये गुंतवणूक विवाद जे असतात त्यासाठी समझोता तयार करते व मध्यस्थांसाठी आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य ही संस्था करते. अशा प्रकारे IBRD बद्दल आपण सर्व माहिती पाहिली आहे. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओची अपडेट भेटत राहील. थँक्यू.